नवी दिल्लीत आज होणार आसियान परिषद। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मुलांना प्रदान केले राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार। नांदेडमधील एजाज अब्दुल राऊतचा समावेश। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणार देशवासियांना संबोधित। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून 2 लाख कोटींपेक्षा जास्त भांडवलाचं बँकांना सहाय्य। मिठी नदी प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं पर्यावरण मंत्र्यांचं आवाहन। राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज देशभरात जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन। आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररनं 14व्यांदा उपांत्य फेरी गाठून केली विक्रमाची नोंद। नमस्कार, साडाईच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। भारत आसियान शिखर परिषदेला आज नवी दिल्लीत सुरुवात होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्घाटनपर भाषण यामध्ये होणार आहे। या परिषदेत आसियान देशांचे 10 राष्ट्राध्यक्ष सहभागी होतील। दहशतवाद, सुरक्षितता, व्यापार आणि इतर विषयांवर या परिषदेत चर्चा होईल। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आसियान समूहातल्या 3 राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली। यावेळी भारत आणि व्हिएतनाम यांच्या दरम्यान 2 सामंजस्य करार झाले। उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात आयोजन होत असून त्याचं औचित्य साधत या राष्ट्रप्रमुखांना भारतानं निमंत्रित केलं आहे। संरक्षण विषयक उत्पादनांची राज्यात निर्मिती आणि गुंतवणूक करायला ब्रिटिश कंपनी BAE सिस्टीम्स उत्सुक असून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। या कंपनीचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत स्वित्झर्लंडमध्ये दाओस इथे झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्यांच्या शिष्टमंडळानं मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमाची विविध जागतिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी माहिती दिली। दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया, प्लॅस्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी कोका कोला समूहानं दाखवली आहे। जागतिक बँकेच्या अन्न आणि कृषी जागतिक विभागाचे वरिष्ठ संचालक जॉर्जेन व्योगेल यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। राज्य सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत या दोघांमध्ये यावेळी सकारात्मक चर्चा झाली, असं मुख्यमंत्री कार्यालयानं पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। शौर्य पुरस्कार विजेत्या बालकांनी दाखवलेलं धाडस आणि हिंमत देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारी आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौर्य पुरस्कार विजेत्या बालकांचा काल गौरव केला। त्यांच्या हस्ते काल राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले। या पुरस्कारासाठी यंदा 18 बालकांची निवड करण्यात आली। त्यामध्ये 11 मुलगे आणि 7 मुलींचा समावेश आहे। यापैकी 3 मुलांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले। या धाडसी बालकांचा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रमाणपत्र, गौरवचिन्ह, सन्मानधन देऊन सत्कार करण्यात आला। या शूर बालकांमध्ये राज्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या पारडी या गावच्या एजाज अब्दुल राऊत याचा समावेश आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी देशभरातल्या 795 पोलीस कर्मचाऱ्यांना पदकं जाहीर झाली आहेत। यामध्ये 107 जणांना पोलीस शौर्य पदकं, 75 कर्मचाऱ्यांना अतुलनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकं आणि 613 कर्मचाऱ्यांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकं देण्यात येणार आहेत। 2017 मध्ये जीवन रक्षा पदकासाठी 44 जणांची निवड झाली आहे। यामध्ये 7 जणांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, 13 जणांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि 24 जणांना जीवन रक्षा पदकानं गौरवण्यात येणार आहे। यामध्ये राज्यातल्या 4 जणांचा समावेश आहे। राजेंद्र गुरव, भानू पांडे यांना उत्तम जीवन रक्षा पदक, तर प्रणय तांबे आणि प्रभाकर साठे यांना जीवन रक्षा पदक जाहीर झालं आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत। आज संध्याकाळी 7 वाजता दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरून या भाषणाचं प्रसारण होईल। राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून राष्ट्रपतींच्या संदेशानंतर लगेचच प्रसारित होईल। त्यामुळे आज संध्याकाळी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील 7 वाजताचं बातमीपत्र 6:30 प्रसारित होणार आहे।
सरकारच्या आर्थिक सुधारणांमुळे भारतात परदेशी गुंतवणुकीचा ओढ वाढत असतानाच वित्त मंत्रालयानं मोठ्या बँकिंग सुधारणा हाती घेतल्यात। यानुसार सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन 2.1 लाख कोटी रुपये निधी बँकांना दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली। 2017 ते 2019 या 2 वर्षात हा पैसा बँकांना दिला जाईल। त्यापैकी यंदा 88,139 कोटी भांडवल दिलं जाणार आहे। मात्र त्याचवेळी बँकांचं प्रशासन उत्तम आणि कार्यक्षम राहील, तसंच बुडीत कर्जासारखे प्रश्न भविष्यात उद्भवू नयेत यासाठी संस्थात्मक यंत्रणा बनवण्याचा मंत्रालयाचा विचार आहे, असंही जेटली यांनी सांगितलं। नवी दिल्लीत काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मुंबईतल्या मिठी नदीचं प्रदूषण रोखण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलेत। मिठी, पोयसर, ओशिवरा नदीतल्या प्रदूषणाबाबत कदम यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। या नद्यांमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या सोसायट्या आणि खासगी कंपन्यांवर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले। मिठी नदीपासून 18 मीटर परिसरात असलेल्या खासगी कंपन्या नियमाप्रमाणे बंद करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात, असंही कदम म्हणाले। राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत काल अग्निसुरक्षा जनजागृती अभियान 2018 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अग्निसुरक्षा ही काळाची गरज असून त्याबाबत जनजागृती होणं आवश्यक आहे। आपत्ती काळात कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती प्रत्येक नागरिकाला असावी, यासाठी राज्यभर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं जनजागृती करण्यात येत आहे, असं मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांनी सांगितलं। नागरी संरक्षण दलाचे संचालक संजय पांडे यावेळी उपस्थित होते। तसंच मुंबईतल्या विविध महाविद्यालयातले राष्ट्रीय सेवा दल, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, विविध शासकीय अधिकारी, स्काउट गाईडचे विद्यार्थी, नागरी संरक्षण आणि होमगार्डचे जवान कार्यक्रमाला उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या वाशी खाडी पुलाचं काम आता 1 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे। सलग सुट्ट्या तसंच नवी मुंबईत आयोजित निरंकारी संत समागम कार्यक्रमासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। या पुलाच्या दुरुस्तीमुळे एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तो पुढे ढकलावा अशी विनंती कार्यक्रमाच्या आयोजकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना केली होती। महाराष्ट्र सायबर ट्रान्सफॉर्मिंग अंतर्गत वर्धा जिल्ह्यात काल सायबर जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सायबर सुरक्षेविषयी माहिती मिळावी या उद्देशानं जिल्हा पोलीस आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सायबर गुन्ह्यासंदर्भात सतर्क राहणं आवश्यक आहे, कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेल्या ईमेलवर लगेच क्लिक करू नये, असं यावेळी सांगण्यात आलं। सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात आणि ते घडू नये यासाठी कुठची काळजी घेणं आवश्यक आहे, याबाबत प्रशिक्षण कार्यशाळेत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना देण्यात आलं। आपल्या सह्याद्री वाहिनीच्या बातमीपत्रांच्या वेळा 29 जानेवारीपासून बदलणार आहेत, त्या वेळांबद्दल जाणून घेऊया। विश्वासार्हता अर्थात सह्याद्रीच्या बातम्या। ही बातमीपत्र आता खास तुमच्यासाठी येत आहेत नव्या स्वरूपात, नव्या ढंगात, अधिक बातम्यांसह। पाहायला विसरू नका सकाळी 8:30 ते 9, दुपारी 1 ते 1:30, संध्याकाळी 4:30 ते 5, संध्याकाळी 7 ते 7:30 आणि रात्री 9:30 ते 10 या वेळांमध्ये। सर्वव्यापी, सर्वंकष, सत्यान्वेषी बातम्यांचा प्रवास 29 जानेवारी पासून तुमच्या साथीनं, तुमच्यासाठीच, आपल्या सह्याद्री वाहिनीवर। मुंबईतल्या नेहरू सेंटर कला दालनात 6 डायमेन्शन्स प्रस्तुत शिफ्टिंग ग्राउंड या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय।
अंजन घोष, अभिनानंद गोस्वामी, बबीर दास, दीपंजन सरकार, दीपेंद्रनाथ, रीमा पॉल या 6 कलाकारांची कला या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. यामध्ये चित्र, छायाचित्र, डिजिटल कला तसंच शिल्पकलेचा समावेश करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना नागपूरच्या भोसलेकालीन राष्ट्रीय स्मारकाची ओळख व्हावी आणि इतिहास संस्कृतीला जवळून अनुभवता यावं या उद्देशानं भारतीय पुरातत्व विभागातर्फे नागपुरात 2 दिवसांच्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनात भोसलेकालीन किल्ले, नाणी, मंदिर, बोलीभाषा, अक्षरं, विविध शिल्प, लेणी यासह देशातल्या प्रसिद्ध वस्तूंची माहिती चित्ररूपानं पाहायला मिळत आहे. विद्यार्थी आणि नागपूरकर या प्रदर्शनाला मोठी गर्दी करतात. आज प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातल्या माटोडा गावातले मंगेश कुकडे यांनी बीई यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी सोडून वडिलोपार्जित शेती करायचं ठरवलं. 12 एकरापैकी 2.25 एकर शेतीत हळदीचं पीक घेऊन त्यावर प्रक्रिया करून ते बाजारात विकतात. हळद पावडरसोबतच ते मसाला, डाळी, धान्य, लोणची अशी 35 प्रकारची उत्पादनंही विकतात. यातून त्यांना नोकरीच्या पगाराच्या तिप्पट नफा मिळत आहे. महिन्याकाठी 20 लाखांची उलाढाल केल्यावर त्यांना 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळतं. या व्यवसायात मंगेश यांनी इतर शेतकऱ्यांनाही सामील करून घेतल्यामुळे त्यांच्याही उत्पन्नात वाढ झाली आहे. एका वर्षाच्या मध्ये मी 1800 क्विंटल हळकुंड शेतकऱ्याचं घेतलं. ते विविध कंपन्यांना विकलं. त्याच्यामधून शेतकऱ्यांना पण, माझ्या एरियातल्या किंवा माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण भरपूर फायदा झाला. त्यांना सुद्धा प्रति क्विंटल 500 ते 600 रुपये एक्स्ट्रा मोबदला मिळाला मार्केटच्या तुलनेत. आणि मला सुद्धा त्यातनं चांगलं एक प्रॉफिट मिळालं. 25 ते 28 क्विंटल आम्हाला हळकुंड तयार होतं एकरी. आणि याचं बाजारपेठ आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर आहे. विविध कृषी प्रदर्शनातून आम्ही विकतो. डायरेक्ट आमचा मॉल जो आहे मोठ्या मोठ्या शॉपिंग मॉलला पण जातो. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा या हेतूनं जनजागृती करण्यासाठी देशभरात आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नवी दिल्लीत आज होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मतदार दिनाची शपथ देतील. तसंच नव्यानं मतदार नोंदणी केलेल्या युवा वर्गाला मतदार ओळखपत्राचं वाटपही होणार आहे. 1950 साली 25 जानेवारीला निवडणूक आयोगाची स्थापना झाली. त्यानिमित्तानं 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररनं टॉमस बर्डिचचा 7-6, 6-3 आणि 6-4 असा पराभव करून 14व्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. केम रोजवॉलनंतर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाणारा फेडरर सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरलाय. फेडररनं आपल्या कारकिर्दीत बर्डिचला 20व्यांदा हरवलंय. फेडररला पुढचा सामना दक्षिण कोरियाच्या ह्युंग चॉंग याच्याशी खेळायला जाणार आहे. दरम्यान महिला एकेरीत अग्रमानांकित सिमोना हालेप तसंच एंजेलिक कर्बर यांनी उपांत्य फेरी गाठली. मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि हंगेरीची तेलिया बाबोश ही जोडी उपांत्य फेरीत पोचली आहे. आणि आता हवामान. राज्यातल्या काही भागात थंडीचा कडाका वाढलाय. सोलापूर, नाशिक आणि ठाणे थंडीनं गारठलं असून मुंबईतही आज गारवा जाणवत आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आज होणार आसियान शिखर परिषद. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मुलांना प्रदान केले राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार. नांदेडमधील एजाज अब्दुल राऊतचा समावेश. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणार देशवासियांना संबोधित. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून 2 लाख कोटींपेक्षा जास्त भांडवलाचं बँकांना सहाय्य. मिठी नदी प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं पर्यावरण मंत्र्यांचं आवाहन. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज देशभरात जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररनं 14व्यांदा उपांत्य फेरी गाठून केली विक्रमाची.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.